चालूच तुझं. खावा 12 वर्ष बस. चिकन बिर्याणी खाल्लं. चिकन दम बिर्याणी. ओके, चिकन दम बिर्याणी. माझा व्हिडिओ काढतो. गरम आहे चटका लागन. आहे का चटणी बीट बरोबर? छान लागते. दम बिर्याणी मस्त. बरेच दिवस झालं मक्याची कणसं खायची भरपूर इच्छा होती, पण आमच्या इथं जास्त कुठं मिळतच नाहीत. गेलं तर बाजारमध्ये गेलं तर मग तिथंच मिळतात, नाहीत तर बाजारच्या साईडला त्या गाड्यावरती बुट्ट मिळतात बघा खायला. आणि ही होती बघा बिस्किट मक्का म्हणतात ह्याला. मग गोड लागते एकदम. देशी मक्कापेक्षा ही बिस्किट मक्का खूप छान लागते. ही शिजवून पण पाण्यात टाकून मीठ वगैरे टाकून खातात, आणि जे दाणे काढून साईडला भाजून चिवडा करून बी खातात. खूप छान लागतो. शिजवलेली पण छान आवडतात मला, आणि भाजलेली पण आवडतात आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच. मग काय त्यांचं याचं टाईम झालं. मग आल्या पहिलं म्हणलं खायचं. म्हणजे दिवसभर ते काही घरी नसतात, त्यामुळं संध्याकाळीच काय असेल ते खायला मिळतं त्यांना. मी काय सोलून घेतली, 2-3 कणसं होते ती, आणि त्याचे दाणे पण काढून घेतले आणि कढई ठेवून कढईमध्ये टाकून घेतले. तुम्हाला पण आवडत नाही मला कमेंट करून नक्की सांगा. ही मक्याची कणसं बघितली की गावची आठवण खूप येते हो. कारण गावात रानामध्ये दारामध्येच फड असायचा. कधी पाहिजे तेव्हा कणसं आणायची, आणि दुपारच्या वेळी भूक लागेल त्यावेळी कधी इच्छा होईल मक्याची कणसं तेवढी काढून घ्यायची, आणि बाकी सगळं जनावरांच्या पुढे टाकून द्यायचं. गावचं कसं वेगळं असतं. कधी पाहिजे तेव्हा आपल्या रानातनं जाऊन आणता येते, पण सिटीमध्ये असं मिळत नाही ना. इच्छा असून सुद्धा आपल्याला ते मिळत नाही लवकर खायला. मग काय करणार. मग असं मग कधी तर मग कोण देव पावते, मग त्याच्या हातनं आपल्याला खायला मिळतं. मग काय भाजून वगैरे घेतलं. मग त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकलं ना, पटदिशी भाजून घेतं. मग 2 चमचे तेल टाकायचं त्याच्यामध्ये, आणि असं त्या मक्याच्या दाण्याला असं काळसर डोळे पडूसर भाजून घ्यायचं. ज्यावेळी कढईमध्ये आपण टाकतो ना मक्याचे दाणे, त्यावेळी खमंग एक वेगळा स्माईल म्हणजे वास सुटलेला असतो. असं वाटतं की पटदिशी कधी भाजतंय आणि कधी तोंडात टाकते. मग त्याच्यामध्ये थोडंसं भाजत आलं ना, चमचाभर म्हणजे आपल्या चवीपुरतं मीठ टाकायचं. तुम्हाला कसं लागतंय, म्हणजे जास्त लागतं जास्त, कमी लागत असेल कमीला टाकून घ्यायचं. मीठ टाकून असं हलवून घ्यायचं, परतून घ्यायचं बघा. त्याच्यामध्ये थोडा आपला गोडा मसाला असतो ना, आपण भाजीला वापरतो बघा, तो थोडासा टाकायचा. जास्त टाकायचं नाही. जास्त टाकलं की कडवट असा वास येतो. मग थोडं चिमळभर टाकला की मग टेस्ट त्याची अलगच लागते. मग ते मसाला टाकून हलवून घ्यायचं बघा. थोडंसं ते थोडं भाजलेलं असतं. मग हे मीठ मसाला वगैरे टाकूच तर ना ते जास्त भाजून निघतं, आणि ते पाणी सुटतं त्याला थोडं, आणि मस्त असं वास पण येतो आणि खायला पण लागतं टेस्टी. मग त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट किती पाहिजे, कोणाला जास्त लागतं कोणाला कमी लागतं, कोण मीडियम खातं, तुम्हाला कसं पाहिजे तसं तुम्ही टाकून परत आणि हलवून घ्यायचं चांगलं. आता मक्याची कणसं तर दाणं तर भाजून झालेत बघा. आम्ही प्लेटमध्ये काढून घेतलं, आणि त्याच्यावर असा मस्तपैकी अर्धा लिंबू पिळून घेतला बघा. अरे वा, छान मस्तच. चमच्यानं असं हलवून घेतलं. तोपर्यंत आमचे त्यांनी आलेलेच होते हातपाय धुवून, बाहेर निवांत बसलेले होते. मग प्लेटमध्ये मी थोडंसं काढून घेतलं बघा. म्हटलं आता त्यांना आता गरमागरम खायला द्यावं. बघा आता ते देताना कसे बोलतात ते. हो का, निवांत बसलेत बाहेर बघा, मोबाईल बघत गार हवेला. थंडगार हवा आणि त्यातही मक्याची कणसं. वा, मस्तच. त्यांना ना आमच्या मोबाईलमध्ये एखादा पदार्थ दिसला लगेच मला सांगतात बघा, हे असं आहे तसं आहे. मग एक घास खाऊन बघितला त्यांनी. मग त्यांना विचारलं चटणी मीठ कसं आहे, काय आहे, कसं लागतंय. छान झालंय म्हणले. हे बघा, मी पण थोडं पिलटीत काढून घेतलं, आणि मी पण त्यांच्या शेजारी जाऊन बसले खुर्ची टाकून खायला. गार हवा आणि त्याच्यामध्ये गरम गरम मक्याचे दाणे. वा, मस्तच.